स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या ऑनलाईन वर्गात मनपूर्वक स्वागत। दिवाळीनंतर आपली भेट होती आहे। मागच्या गुरुवारी आपला शेवटचा वर्ग झाला होता, आपल्या सर्वांना स्मरणात असेलच। आणि त्यानंतर आज बुधवारी आपला हा वर्ग भरत आहे। आत्मबोध या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। श्लोक नंबर 6 याचं विवेचन आपलं सुरू होतं आणि त्याचीच काही थोडीशी उजळणी करून आणि त्यातले काही वेदांताचे एकदम ज्याला म्हणूया की मूलभूत प्रश्न 2 अजून राहिलेत, त्याची चर्चा करून मग पुढे जाऊया। आधी तो श्लोक वाचूया। संसारः स्वप्नतुल्यो हि रागद्वेषादिसंकुलः स्वकाले सत्यवत् भाति प्रबोधे सत्यसत् भवेत्। संसारः स्वप्नतुल्यो हि रागद्वेषादिसंकुलः स्वकाले सत्यवत् भाति प्रबोधे सत्यसत् भवेत्। काय याचा अर्थ की राग द्वेष इत्यादींनी पूर्ण असा हा संसार स्वप्नासारखाच आहे। हे सर्व जग जे आपण अनुभवत आहोत इंद्रियांच्या माध्यमातून, मनाच्या माध्यमातून, बुद्धीच्या माध्यमातून, हे कसं आहे, स्वप्नासारखं आहे। जोपर्यंत तो असतो तोपर्यंत सत्य असल्यासारखा प्रतीत होतो। जोपर्यंत तो असतो म्हणजे आपल्याला आत्ता दिसत आहे, पण ज्या दिवशी आपल्याला आत्मतत्वाची अनुभूती होईल, हे जग याचं अस्तित्व नाही हे आपल्याला अनुभवात येणार। पण आज आपल्याला सत्य का भासत आहे? कारण की आपण अज्ञानात आहोत। परंतु जाग येताच, अर्थात साधकाला वास्तविक ज्ञान होताच, ते असत्य प्रतीत होऊ लागतं। इथे पहा सांगितलंय स्वप्नतुल्यो हि। जसं एखादी व्यक्ती स्वप्न बघत आहे आणि स्वप्नभंग पावल्यानंतर मग तो शुद्धीवर येतो आणि मग स्वतःच हसतो की अरे मी स्वप्न बघत होतो। तशी गत आपली सुद्धा होणार आहे ज्या दिवशी आपल्याला आत्मतत्व हे अनुभवास येईल। याच्या विवेचनामध्ये मागच्या 2 वर्गापासून याचं विवेचन सुरू आहे। या श्लोकामध्ये फार मी भर का देत आहे? कारण की वेदांताचा एकदम मूलभूत सिद्धांत यात सांगितलं गेलेलं आहे, जगत मिथ्या, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या। आणि त्याच्यामध्ये आपण काय चर्चा केली होती की हे जग असत किंवा असत्य का आहे? कारण की हे 3 कालमध्ये याला अस्तित्व नाही आहे। जागृत, स्वप्न, सुषुप्ती। जाग्रतेमध्ये आपल्याला अनुभवात येतं, स्वप्न सुषुप्तीमध्ये अनुभवात येत नाही। नंतर आपण चर्चा केली होती मग आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व हे 3ही काळामध्ये असतं का? बिलकुल असतं। जागृतमध्ये आपल्या या हालचालींच्या माध्यमातून ते प्रगट होत आहे। स्वप्न बघत असताना आपल्याला स्वप्न लक्षात राहतं, त्याच्या उपस्थितीचा हा प्रमाण आहे। आणि जेव्हा गाढ झोपी जातो तेव्हा सुद्धा आई मी गाढ झोपी गेले होतो हे सांगणार कोण असतं?
आत्मतत्व असतं. म्हणजेच तिन्ही कालामध्ये आत्मतत्व अबाधित असतं, म्हणून त्याचंच अस्तित्व आहे, जगाचं नाही. आणि मग आपल्याला स्मरणात असेल की 2 वर्ग आधी आपण राजा जनकाची गोष्ट त्याची चिंतन केलं होतं. आणि व्यासमुनी सांगतात की 3 प्रकारची सत्ता त्यांनी सांगितली होती. कोणती कोणती? तर प्रातिभासिक, व्यवहारिक आणि आध्यात्मिक किंवा पारमार्थिक. जेव्हा आपण स्वप्नातून जागे होतो तेव्हा प्रातिभासिक सत्ताला सोडून किंवा तिला कापून आपण व्यवहारिक सत्तेमध्ये प्रवेश करतो. आणि ज्या दिवशी आपल्याला ब्रह्मज्ञान होणार, आत्मतत्वाचं अनुभव लाभणार, त्या दिवशी ही व्यावहारिक सत्तासुद्धा कापल्या जाईल आणि आपल्याला पारमार्थिक सत्तेचं आपल्याला अस्तित्व लाभेल. इतकी चर्चा पहिल्या वर्गात झाली होती. दुसऱ्या वर्गात काय चर्चा केली होती? दुसऱ्या वर्गात आपण चर्चा केली होती की स्वप्नभंग पावल्यानंतर आपल्याला स्वप्नाचं मिथ्यत्व जाणवतं. तर या जगाचं मिथ्यत्व कसं आणि केव्हा जाणवणार? तर त्याच्याकरता आपण एक सिद्धांत घेतला होता की आपल्याला तितिक्षा आणि श्रद्धेपूर्वक या मार्गावर मार्गक्रमण करायचा आहे. का? कारण की मार्ग अत्यंत कठीण आहे आणि इंद्रियांनी काहीही गोचर होणारी गोष्ट नाही आहे. अध्यात्माच्या मार्गामध्ये सगळे अनुभव आपल्याला हे का आता मनात घ्यायचे आहे किंवा मनाच्या पलीकडे घ्यायचे आहेत. आणि मग मन आणि जग हे म्हटल्यानंतर जग म्हणजे काय? तर जग म्हणजे काय याचं एक विस्तृत अध्ययन केलं होतं बघा. आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून, 5 इंद्रियांच्या माध्यमातून आणि मनाच्या माध्यमातून हे सगळं पण जे काही अनुभव घेत आहोत भौतिक जगाचं, हे जगामध्ये मोडतं. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये एक संसार असतो. जाग्रत, स्वप्न, सुषुप्तीमध्ये वेगळे वेगळे अनुभव आपण घेत असतो. आपल्या मनाच्या अनेक फॅकल्टीज आपण त्या दिवशी चर्चा केली होती. आपलं मन संवेदनशील असतं. त्याच्यानंतर भावना, इच्छाशक्ती, दृढनिश्चय, ह्या सगळ्या किती व्हेरायटीज आहेत. या सगळ्या कुठे? या सगळ्या मनात आपण अनुभवत असतो आणि त्यालासुद्धा जगच म्हणत असतात. म्हणजेच काय? इंद्रिय आणि मनाच्या माध्यमातून जे काही अनुभव आपण सकाळ ते संध्याकाळ घेत असतो जागृत, स्वप्न, सुषुप्तीमध्ये सुद्धा, त्या सगळ्यांना आपण जग म्हणत असतो. तर जे पण हे सगळं कसं आहे? हे सगळं मिथ्या आहे. म्हणजे हे सगळं मिथ्या आहे हे सांगण्याकरता त्या मनाची आणि जगाची इतकी सगळी आपण विवेचना मागच्या वर्गात केलेली होती. पण शेवटी या सगळ्या गोष्टी मिथ्या ठरणार केव्हा? जेव्हा आपल्याला आत्मतत्वाचा बोध होणार. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो होतो की जर हे जग मिथ्या आहे याचं उत्पत्ती कशी झाली? तर आपण चर्चा केली होती पहा. ब्रह्म तत्व आणि माया, प्रकृती यांच्या कॉम्बिनेशननी, म्हणजे प्रकृती आणि पुरुष याच्या संयोगाने हे सर्व जग निर्माण झालेलं आहे. हे स्मरणात असेल आपल्याला नक्कीच. मी फक्त उजळणी करतोय थोडे धावत पडत. ब्रह्म म्हणजेच पुरुष आणि माया म्हणजे प्रकृती यांच्या संयोगानेच हे संपूर्ण जग निर्माण झालेलं आहे. आणि हे माया एकटी या जगाला निर्माण करू शकत नाही किंवा ब्रह्मतत्वसुद्धा एकटा या जगाला निर्माण करू शकत नाही. का? कारण की ब्रह्मतत्व हा निष्क्रिय असतो, माया ही सक्रिय असते. माया आणि ब्रह्म हे एक. आपल्या ठाकूरांनी आपल्याला सांगितलं आहे ब्रह्मशक्ती अभेद. आणि उदाहरण सांगतात भगवान श्रीरामकृष्ण वचनामृतमध्ये काय? की जेव्हा सर्प वेटोळे घालून बसलेला आहे तो ब्रह्माचं प्रतीक आहे, ब्रह्मतत्वाचं प्रतीक आहे. आणि जेव्हा तोच सर्प जेव्हा हालचाल करतो तिर्यक गतीने तर ते शक्तीचं प्रतीक आहे. तर आता धावणारा सर्प आणि बसलेला सर्प हा काही वेगळा आहे का? नाही. हे उदाहरण देऊन ठाकूर सांगतात ब्रह्मशक्ती हे अभेद. पण या जगामध्ये हे जे सगळं नामरूपात्मक जग बघत आहोत हे मिथ्या आहे. आणि हे कसं आहे? सत आणि असतचं मिश्रण आहे.
आणि हे चर्चा करत असताना आपण 2 प्रकारच्या शक्ती मायाच्या असतात. कोणत्या कोणत्या? विक्षेप शक्ती आणि आवरण शक्ती. विक्षेप शक्ती म्हणजे काय? हे पहा, माया जे हे संसार रचते ब्रह्मतत्वाच्या सहयोगाने, तर तिला 2 शक्तीचा प्रयोग करावा लागतो. पहिली कोणती? विक्षेप शक्ती म्हणजेच निर्माण शक्ती, ज्या शक्तीच्या माध्यमातून ही जी माया आहे, प्रकृती आहे, या सगळं नामरूपात्मक जगाचं निर्माण करत असते. दरी, डोंगर, हवाईजहाज, ब्रिज, हे घर, वास्तू, तुम्ही, मी, माझे शरीर, मन, सगळं काही ही विक्षेप शक्ती निर्माण करत असते. आणि त्याला म्हणतात मायातत्वाच्या रजोगुणाच्या माध्यमातून तीही तयार करत असते. आणि त्याच्यानंतर आपण अजून एक शक्तीचं विवेचन केलं होतं, आवरण शक्ती. ही आवरण शक्ती काय करते? जेव्हा विक्षेप शक्ती हे निर्माण कार्य संपतं, तर ही आवरण शक्ती हिचं कार्य सुरू होतं. आणि ही जी आवरण शक्ती आहे, ही काय करत असते? ही खूप डेंजरस असते. ही काय करत असते? ही सगळ्या नामरूपात्मक या जगाला एका प्रकारच्या आवरणाने झाकून एका प्रकारची मोहिनी शक्ती, एका प्रकारची गोंधळ घालणारी शक्ती. आणि ती काय करत असते? आत्मतत्व आणि अनात्मतत्व या दोघांमध्ये गोंधळ घालते. म्हणजेच काय? त्या जीवाला कळतच नाही आहे काय आत्मतत्व आहे आणि काय अनात्मतत्व आहे. आणि तो चुकून नेहमीच अनात्मतत्वाला, शरीरालाच आत्मा समजून बसतो. ही जी आवरण शक्ती आहे, हिचं भयंकर मोठा रोल आहे. आणि ही काय करत असते? तर आत्मतत्वावर अनात्मतत्वाचं एक काल्पनिक, अज्ञानजन्य, वास्तवात अस्तित्वात नसलेलं आवरण झाकून त्या आत्मतत्वाला झाकते. शब्दांकडे लक्ष द्या बरं. मागच्या वेळी चर्चा केलेली आपण की ही आवरण शक्ती काय करते? आत्मतत्वावर अनात्मतत्वरूपी अज्ञानजन्य, वास्तवात अस्तित्वात नसलेली अशी एक नसलेलं एक आवरण त्या आत्मतत्वावर झाकून देते. म्हणजेच काय होतं की नेमकं आत्मतत्व कोणतं आणि अनात्मतत्व कोणतं काही कळत नाही. आणि 99% काय, 100% आपण आत्मतत्वाला अनात्मा समजतो आणि अनात्माला आत्मा समजतो. आणि हे समजवताना एक उदाहरण तुम्हाला लक्षात असेल, ज्याची चर्चा आपण केली होती की एक माऊली, तिचे 2 लहान लहान मुलं आहे, एक मुलगा एक मुलगी, 8-9 महिन्याचे वय. आणि त्या माऊलीला भेटायला जाणार आहोत. तर ती माऊली मुद्दाम आपल्याला गंमत, आपली मजा करण्याकरता मुलाला फ्रॉक घालते आणि मुलीला शर्ट पॅन्ट घालते. आपण पहिल्यांदाच त्या बाळांना बघतो तर आपण काय समजतो की जी मुलगी आहे तिला मुलगा समजतो आणि जो मुलगा आहे तिला मुलगी समजतो. आणि ती माऊली हसते. बिलकुल एक्झॅक्टली माया आपल्याकडे बघून अशीच हसत असते. हे आवरण शक्तीचं प्रताप आहे. इथे आपण थांबलो होतो. आणि इथे मी तुम्हाला एक प्रश्न सोडून गेलो होतो की जर ही मोहिनी शक्ती, ही गोंधळात घालणारी शक्ती संपूर्ण जगावरती आपला प्रभाव टाकून सगळ्यांना गोंधळात टाकलेला आहे आणि ही ब्रह्मतत्वातूनच उपजलेली आहे, तर या ब्रह्मतत्वावर या मोहिनी शक्तीचा प्रभाव पडत नाही का? याचं उत्तर पण मी दिलं होतं नाही. तर ते प्रभाव कसं पडत नाही त्याची चर्चा आपण करणार आहोत. पण त्याच्या आधी आपल्याला आत्मतत्वाचा स्वभाव समजून घ्यायचा आहे. आत्मतत्व हे कसं खेळत असतं पहा. ही विक्षेप शक्ती या जगात सर्व काही निर्माण करत असते रजोगुणाच्या माध्यमातून. म्हणजेच दरी, डोंगर, हत्ती, घोडे, उंट, हवाई जहाज, ओव्हरब्रिज, काय सगळं काही ही विक्षेप शक्ती तयार करते. आणि तयार केल्यानंतर ही आवरण शक्ती त्याला संपूर्णपणे झाकून टाकते. म्हणजे ही विक्षेप शक्ती जी आहे हे शरीर, मन, बुद्धी हे सगळं तयार करते. आणि त्याच्यानंतर या नामरूपात्मक जगाला एका अज्ञानजन्य, अस्तित्वात नसलेलं अशा एका आवरणांनी ही आवरण शक्ती झाकते.
म्हणजे तुमच्यामध्ये माझ्यामध्ये जे आत्मतत्व आहे ना, त्या आत्मतत्वाला ही आवरण शक्ती झाकते. कशा कशाने झाकते? मन, बुद्धी, अहंबोध, शरीर, इतक्या सगळ्या आवरणाने ती झाकते. आणि या आत्मतत्वाचा स्वभाव कसा आहे माहिती? आत्मतत्व याला प्रगट होण्याकरता हा खूप लाजाळू आहे. एका अर्थाने तो स्वतः कधी प्रगट होत नाही. त्याला प्रगट होण्याकरता काहीतरी माध्यम लागतं. माध्यम लागतं म्हणजे नेमकं काय हो? एक विज्ञानाचा सिद्धांत तुम्हाला सांगतो. मी आधी सांगितलेला आहे तो विवेक चोडामणीच्या वर्गामध्ये, आणि एकदम तो तुम्हाला पटणार नाही, पण त्याच्यावरती विचार करा, तो पटेल आहे. प्रकाश आपल्याला कधी पण दिसत नसतो. तुम्ही म्हणा, महाराज काय म्हणताय, डोकं ठिकाण्यावर आहे का तुमचं? अरे प्रकाश दिसतोय की. हे पहा, प्रकाश जेव्हा वस्तूवर पडतो आणि तिथून जो परावर्तित प्रकाश असतो त्याला आपण बघू शकतो. प्रकाश येत आहे आणि या सगळ्या टेबलवर, या पुस्तकांवरती तो पडत आहे, आणि त्यातून मला ते पुस्तक पण दिसतंय आणि प्रकाश पण दिसतंय. पण ट्यूबलाईटतून निघालेला प्रकाश आणि माझ्या डोळ्यांच्या मध्ये बिलकुल काही मला प्रकाश दिसत नाही आहे, कारण की आपल्या डोळ्यांना ती शक्तीच नसते. सूर्यप्रकाशसुद्धा जो निघतो त्याची फ्रिक्वेन्सी अशी असते की तो आपण प्रकाश आपल्याला डोळ्याला जाणवतच नाही. आपण दिवसभर बघतो की सगळ्या वस्तू, झाडं झुडपं, मंदिर, हे ते काय होत असतं की तो प्रकाश जेव्हा मंदिरावरती पडतो त्याचा परावर्तित प्रकाश, रिफ्लेक्टेड लाईट, तो आपल्या डोळ्यावरती येतो आणि मग तो प्रकाश पण दिसतो आणि मग तो मंदिरसुद्धा दिसतं. म्हणजेच काय की प्रकाश बघण्याकरता आपल्याला काहीतरी माध्यम लागतं. नुसता प्रकाश नाही बघू शकत. तसंच आत्मतत्वसुद्धा कधी स्वतःला प्रगट करू शकत नाही. त्याला प्रगट होण्याकरता मन, बुद्धी, अहंबोध, शरीर हे सगळं लागतं आणि त्याच्या माध्यमातूनच तो प्रगट होत असतो. आणि आत्मतत्वाचा स्वभाव जे मूळ तुम्हाला सांगायचं ते कसं आहे की जेव्हा तो मनाच्या माध्यमातून प्रगट होतो तर तो मनासारखा वागतो. जेव्हा तो अहंबोधून प्रगट होतो तो अहंबोधसारखा वागतो. जेव्हा तो शरीरातून प्रगट होतो शरीरासारखा वागतो. आणि एट ए टाइम तो हे सगळं करत असतो. तर आपल्याला काय वाटतं की जे सगळे विकार मनामध्ये उत्पन्न होऊन राहिलेत, मला आता राग आला तर आपल्याला काय वाटतं की त्या आत्मतत्वाला राग आला. हे पहा, आत्मतत्व जेव्हा कोणत्याही माध्यमातून प्रगट होतं, लक्षात घ्या, फार सोपं आहे, मुळीच काही यात कठीण नाही आहे. कदाचित मीच जास्त त्याला कठीण करत असेल कदाचित, पण फार सोपं आहे की जेव्हा हे आत्मतत्व जे संपूर्ण या जगामध्ये पसरलेलं आहे हे स्वतः प्रगट होऊ शकत नाही. याला प्रगट होण्याकरता काहीतरी माध्यम लागतं. आणि जेव्हा हे आपल्या मन, बुद्धी, अहंबोध किंवा अहंकार किंवा शरीरातून प्रगट होतं तर तेव्हा तो त्यांच्यासारखा प्रगट होतो. म्हणजे कसं की समजा मी हिरव्या रंगाचं गॉगल घेऊन इथे सूर्याकडे बघितलं तर सूर्य मला कसा आढळेल? हिरवा. पण वास्तविक सूर्य हिरवा असतो का? नाही. मी लाल गॉगल घालून सूर्याकडे बघितलं तर कसं दिसेल मला? लाल. पण वास्तविक सूर्य लाल असतो का? नाही. तर जेव्हा हे आत्मतत्व मन, बुद्धी, अहंबोध शरीरातून प्रगट होत असतं तर त्याला एका प्रकारचा संकुचितपणा प्राप्त होतो आणि त्याचाच बोध आपल्याला होत असतो. आलं का लक्षात? मनाच्या माध्यमातून प्रगट होतो तर तो मनाचे विकारसुद्धा आपल्यावरती घेतो, आरोपित करून घेतो आणि मनासारखा संकुचित वागतो. म्हणून आपल्याला वाटतं की अरे हे सगळे विकार आत्मतत्वाचे आहेत का? पण खरं म्हणजे आत्मतत्व नित्य शुद्ध बुद्ध मुक्त. जरी तो प्रगट होत असतो संकुचित मनाच्या माध्यमातून, संकुचित भाव प्रगट होत असतो, पण त्या आत्मतत्वाला स्वतःला माहीत असतं की मी अनंत आहे, मी सर्वज्ञ आहे, मी सर्वशक्तिमान आहे, मी सर्व दूर उपस्थित आहे.
जरी तो मनातून प्रगट होऊन तो प्रगट होत असतो, कसा प्रगट होत असतो? संकुचित. पण तो तसा प्रगट होत असताना त्याला स्वतःला माहीत आहे बरं, आत्मतत्वाला, की मी अनंत आहे, सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, सर्व ठिकाणी उपस्थित आहे, सच्चित आनंद आहे, नित्यबुद्ध शुद्ध मुक्त आहे. पण तरी तो मनाच्या माध्यमात तो स्वतः प्रगट होऊ शकत नाही. प्रगट होण्याकरता त्याला मन लागतं, बुद्धी लागते, अहंकार लागतो, शरीर लागतं. आणि म्हणून तो तसा तो प्रगट होतो. आणि आपल्याला काय होत असतं की आपण आपल्या मनाच्या माध्यमातून त्या आत्मतत्वाला बघत असतो गॉगल लावून, तर ते संकुचित दिसणार की हो आपल्याला. एक छोटंसं उदाहरण घेऊन अजून स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो, बघा ते कसं वाटतं. एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती खूप धनाढ्य आहे, खूप पैसा आहे तिच्याकडे, आणि ती व्यक्ती अत्यंत कुशल नटसुद्धा आहे. आणि एका नाटकामध्ये किंवा एखाद्या फिल्ममध्ये तो एखाद्या खूप गरीब व्यक्तीचा त्याला भूमिका बजवायची असते. घरात प्रचंड दुःख, चणचण आहे पैशाची, आणि तो संपूर्ण सिनेमामध्ये तो तशा दुःखाचाच तो रोल, भूमिका बजावत असतो. आता जेव्हा तो एक अत्यंत गरीब व्यक्तीची भूमिका बजावत असताना त्याला हे मुळात माहिती असतं की मी फार धनाढ्य आहे बरं वास्तविक जीवनामध्ये, मला ही फक्त नाटकापुरती भूमिका बजवायची आहे. पण त्या भूमिकामध्ये तो इतका रंगून जातो की आपल्याला खरंच वाटतं, आणि आपल्याला माहिती असतं की या व्यक्तीकडे अमाप पैसा आहे, पण तो एक कुशल नट आहे. कुशल नट असल्याने तो गरीब व्यक्तीचं एक इतका जबरदस्त भूमिका बजावत असतो की खरंच आपल्याला पण असं वाटतं की किती गरीब आहे ही व्यक्ती. पण ती भूमिका बजावत असताना ती व्यक्ती, तो कलाकार, तो नट, त्याला हे माहीत असतं की मी एक फार धनाढ्य व्यक्ती आहे, मला फक्त हा एक रोल, माझी भूमिका बजवायची आहे, बस तेवढंच. एक्झॅक्टली हे आत्मतत्व स्वतःला प्रगट करण्याकरता माध्यम लागत असतं, आणि तो मन, बुद्धी, अहंकार, शरीर या माध्यमातून तो प्रगट होत असतो. आणि यांचे सगळे विकार, सगळे दोष आपल्यावरती आरोपित करतो, आणि संकुचित भावाने तो प्रगट होत असतो. पण त्याला हे माहीत आहे की मी नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सच्चित आनंद आहे, मी सर्वशक्तिमान आहे, मी सर्वज्ञ आहे, मी सर्व दूर उपस्थित आहे, याचा बोध त्याला प्रतिक्षण असतं. याचं बोध त्याला प्रतिक्षण असतं. आणि हेच आत्मतत्वाचा स्वभाव आहे. आणि मला तुमच्यापुढे हेच मांडायचं होतं की जरी हे आत्मतत्व जे अनंत आहे, हे जे आत्मतत्व अनंत आहे, आणि हे जेव्हा या शरीर मन बुद्धीच्या माध्यमातून प्रगट होतं, तर त्याला संकुचितपणा का येतो? कारण की त्याला प्रगट करण्याकरता या मनाचा आधार घ्यावा लागतो, बुद्धीचा आधार घ्यावा लागतो, या अहमबोधाचा आधार घ्यावा लागतो, आणि त्याचे विकार तो सगळे स्वतःवर घेतो आणि संकुचित भावाने प्रगट होत असतो. पण त्याला माहिती आहे की मी सच्चित आनंद नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि सर्व ठिकाणी उपस्थित आहे. आणि हे स्वतःवरती सगळे आरोप केल्याने काय होत असतं? मनाचे, बुद्धीचे, अहमबोधाचे, शरीराचे. मग त्याला, त्या आत्मतत्वाला ॲक्टिंग करावी लागते. माझं पोट दुखतंय, मला राग आला, मला भूक लागली आहे, माझं त्याचं भांडण झालं. आपल्याला वाटतं की हे सगळं आत्मतत्वामध्ये घडत आहे का? आत्मतत्वामध्ये काहीही घडत नसतं. त्या सगळ्या गोष्टीचं तो ॲक्टिंग करत असतो. तो नित्यशुद्ध बुद्धमुक्त सच्चित आनंद सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि सर्व ठिकाणी उपलब्ध आहे, याची जाण त्याला नेहमी असते. हा त्याचा स्वभाव आहे. कारण की तो स्वतः प्रकट होऊ शकत नाही, त्याला प्रकट होण्याकरता काहीतरी माध्यम लागत असतं नेहमी. एक प्रश्न पुन्हा इथे, एक खोचक प्रश्न निर्माण होऊ शकतो की जर हा नित्यशुद्ध बुद्ध मुक्त आहे, सच्चित आनंद आहे, सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, सर्व ठिकाणी उपलब्ध जर आहे,
तर हा आम्हाला संकुचित का याचा बोध होत असतो? कारण की आपण मनाच्या माध्यमातून याला बघण्याचा किंवा याला ग्रहण करण्याचा प्रयत्न करत असतो. बंधू भगिनींनो, ही सगळ्यात मोठी प्रॉब्लेम या मनाची आहे. आणि मन कसं आहे? संस्काराचा मळ आहे, कर्मफळांचा मळ आहे, वासनांचा मळ आहे. इतक्या सगळे कचरा त्याच्यावरती साठलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ते अत्यंत पवित्र आत्म्याला आपण परसीव्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. एक तर ही चूक करतो आणि दुसरी मोठी चूक की अरे क्षमा करा, मनाच्या माध्यमातून त्या आत्मतत्वाला आपण नाही त्याला अनुभव घेऊ शकत. मनाच्या पलीकडे जावं लागेल. पण मनाच्या पलीकडे जाणं इतकं सोपं नसतं. त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागतं? आधी ते मन स्वच्छ करा. त्याच्याकरताच सेवायोग. जेव्हा आपल्या मनावरती सगळे संस्कार, सगळ्या वासना, कर्मांचे फळ हे सगळं जेव्हा नाहीसं होईल, स्वच्छ होईल, तेव्हा आधी त्या आत्मतत्वावरती त्या अतिशुद्ध अतिपवित्र आत्मतत्वाचं प्रतिबिंब उमटेल. आणि प्रतिबिंब उमटल्यानंतर आपल्याला हा बोध होईल की हा प्रतिबिंब आणि ते शुद्ध चैतन्य एकच आहे. बस, दिल्ली जिंकली. तर आत्ता आपण काय करत आहोत? आपण आत्मतत्वाला मनामध्ये बघण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ठीक आहे, म्हणजे चित्त शुद्ध नाही आहे, पण आपल्याला आधी तेच करावं लागेल. म्हणजे मनाच्या पलीकडे जाणं मी म्हणत असतो, पण तितकं सोपं पण नाही आहे. मनाच्या पलीकडे केव्हा जाऊ शकतो? की जेव्हा आपल्याला आपलं चित्त शुद्ध होईल आधी, त्याच्यानंतरच. आणि म्हणून आपण सगळे काय करत असतो? सेवा आणि साधना या दोघांच्या माध्यमातून आपलं जे मन किंवा चित्त किंवा बुद्धी याला स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून त्याच्या स्वच्छ झाल्यानंतर त्याच्यावरती आत्मतत्वाचं प्रतिबिंब उमटलं की त्याच्यानंतर तर बस, जेव्हा हा बोध झाला, प्रतिबिंब उमटला म्हणजेच प्रतिबिंब आणि आत्मचैतन्य एक याची अनुभूती होणारच. का? कारण की भगवान श्रीरामकृष्णांनी वचनामृतमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, शुद्ध मन, शुद्ध बुद्धी, शुद्ध आत्मा एक. आणि म्हणून आपण जे काही सेवा आणि साधना करत आहोत त्याच्या माध्यमातून आपण आपलं चित्त शुद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि जो प्रश्न मी तुमच्यापुढे आत्ता मांडला की हा जर अनंत आहे, हा आत्मतत्व, तर आपल्याला ते सध्या संकुचित त्याचा बोध का होत आहे? कारण की संकुचित माध्यमातून संकुचित मनाच्या माध्यमातून आपण त्याला ग्रहण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मनाला गोचर नाहीच येतो मुळात. आणि त्यातल्या त्यात इतकं अपवित्र मन मुळीच होणार नाही. आधी स्वच्छ करा. प्रतिबिंब उमटला, सगळं काही झालं. प्रतिबिंब उमटला की आत्मचैतन्य आणि प्रतिबिंब चैतन्य एक आहे याचा बोध होणारच आणि आपण मुक्त होणारच. तर आत्मतत्वाचा स्वभाव कसा आहे की ज्या माध्यमातून तो प्रगट होतो त्याचे सगळे दोष तो ग्रहण करून घेतो. बंधू भगिनींनो, भगवद्गीतेच्या वर्गामध्ये एकदम मला लक्षात आहे, जुलैचा महिना होता तेव्हा आपण चर्चा करत असताना सांख्ययोग सुरू होतं, तेव्हा मी एक उदाहरण दिलं होतं स्फटिकमणीचं. लक्षात आहे? स्फटिकमणीचा एक स्वभाव असतो. तो कसा असतं? क्रिस्टल, पारदर्शी आणि एकदम शुद्ध. पण त्याचा स्वभाव काय असतो की त्याच्याजवळ तुम्ही ज्या काही रंगाची वस्तू पण ठेवू, तो रंग लागलीच तो घेऊन घेतो. कल्पना करा की ते स्फटिकमणी ठेवलेलं आहे आणि त्याच्याजवळ मी एक लाल रंगाचं फूल ठेवलं. आत्तापर्यंत तो पारदर्शक दिसणारा स्फटिकमणी लागलीच तो लाल होऊन जाईल. लाल फूल काढलं आणि निळं ठेवलं तर निळं होऊन जाईल. म्हणजे आपल्या अवतीभोवती जे काही रंग येतो त्याला फटकन खेचून घेतो. आणि जर काहीच नाही ठेवलं तर पारदर्शक असतो. हे आत्मतत्व बिलकुल तसंच आहे. ज्या माध्यमातून तो प्रगट होत असतो त्याचे सगळे अवगुण दोष तो स्वतः घेऊन घेतो. आणि आपल्याला वाटतं की जेव्हा आपण मनाचे दोष, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे आत्मामध्ये आहे का? आत्मामध्ये नाही आहे.
ते मनाचे दोष आहेत, पण ते रिफ्लेक्ट होत आहेत आत्मामध्ये. आत्मा तर नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सच्चित आनंद सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि सर्व ठिकाणी असलेला ते असं एक जबरदस्त एक ते आत्मतत्व आहे. त्याच्यामध्ये दोष असूच शकत नाही. मनाच्या दोषाचा प्रतिबिंब त्याचा तो स्वभावच आहे. आणि तसे तो नाटक करत असताना तो मात्र स्वच्छ असतो बरं. आणि आपण त्या गुंताळ्यात पडलेलो असतो आवरण शक्तीमुळे की आत्मतत्वामध्ये हे सगळे दोष आहेत आणि या संसारामध्ये गटांगळ्या खात असतो. तर आत्माचा स्वभाव कसा आहे, जे मला मुख्य मुद्दा मांडायचा होता, की आत्मतत्वाचा स्वभाव तसं बघितलं तर नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सच्चित आनंद सर्वज्ञ सर्वशक्तिमान सर्व ठिकाणी उपलब्ध असणारा आत्मतत्व आहे. तो कधीही अपवित्र होऊ शकत नाही, पण तो आपल्याला अपवित्र झाल्यासारखा संकुचित झाल्यासारखा दिसतो अज्ञानामुळे, कारण की मनाच्या माध्यमातून आपण त्याला ग्रहण करण्याचा प्रयत्न करत असतो. आता दुसरा आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न, की हे संपूर्ण जग ब्रह्मतत्व आणि प्रकृती यांच्या मिलनाने तयार झालेलं आहे. म्हणजे या जगामध्ये काय काय आहे, नामरूपात्मक जग जे मिथ्या आहे आणि त्याच्यामध्ये आत्मतत्वसुद्धा आहे. वाळू आणि साखर मिसळलेली आहे, सत आणि असत यांचं मिश्रण आहे. बरं, ही शक्ती आली कुठून? ही माया, ही प्रकृती ब्रह्मतत्वातूनच आलेली आहे. अच्छा, मग ब्रह्मतत्वातून आलेली आहे आणि या नामरूपात्मक जगाचं तिने निर्माण केलं आणि निर्माण केल्यानंतर सगळ्या जगाला भुलवून टाकलेलं आहे. आत्मतत्व आणि अनात्मतत्वामध्ये नेमकं कोण कोणतं आहे हे आपल्याला काही कळू देत नाही आहे. आवरण शक्ती ही काहीच कळू देत नाही. तर मग हे ब्रह्मतत्वसुद्धा तर त्या शक्तीच्या अधीन आहे. मग हे ब्रह्मतत्व त्याला त्याची भूल पडत नाही का? नाही. का नाही पडत? तर त्याच्याकरता पुन्हा आपले आध्यात्मिक आदर्श भगवान श्रीरामकृष्ण आणि त्यांचं वचनामृत अतिशय बोलकं उदाहरण देतात. आणि काय म्हणतात? उदाहरण देऊन ते सांगतात की सर्प, जसं सर्पाच्या मुखात विषाचं दात असतं, म्हणजे विष असतं, आणि जर त्याने दुसऱ्याला चावला तर त्याला विषबाधा होते. पण त्याला स्वतःला कधी विषबाधा होते का? वंडरफुल, जीनियस एक्झाम्पल. त्याला स्वतःला कधी विषबाधा होते का? नाही. की एखादा सर्प स्वतःच्या विषाने मेला आहे, कधी आपण ऐकलं नाही. पण दुसऱ्याला जेव्हा तो चावतो तर त्याला विषबाधा होते आणि तो मरू शकतो किंवा मरतोय. तसंच या ब्रह्मतत्वातून ही माया निघालेली आहे, प्रकृती निघालेली आहे. पण ब्रह्मतत्व हे निर्लिप्त असतं. त्या मायाच्या प्रभावामुळे त्या ब्रह्मतत्वाला कधीही भूल पडत नसते, कधीही पडत नसते. अजून एक उदाहरण देतात की आपण हे बघतो ना, जादूचे खेळ बघतो, तर तो काही मिनिटाकरता अशी काहीतरी भूल तयार करतो, मायाजाल तयार करतो की 2-4 मिनिटाकरता सगळेजण आपण एकदम काहीतरी असे गोंधळ्यासारखे होऊन जातो. पण तो स्वतः त्या गोंधळात कधी सापडत नाही, जादूगार. तसंच ईश्वर आहे, तो कधीही, ही माया त्याची शक्ती आहे. जसं जादूगार त्या भूलमध्ये सापडत नाही, तसं ईश्वरसुद्धा कधी पण किंवा ब्रह्मतत्व कधीही या मायाच्या भुलाव्यामध्ये भुलत नाही. भगवद्गीतेमध्ये सुद्धा याच संदर्भात 2 श्लोक आहेत. मया अध्यक्षेण प्रकृती सूयते स चराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्विपरिवर्तते. अर्जुना, मया अध्यक्षेण प्रकृती, ही जी प्रकृती आहे जे तू बघतोय सगळं, ही कशी आहे? मया अध्यक्षेण म्हणजे मी हिचा अध्यक्ष आहे, मी हिचा मालक आहे. सूयते स चराचरम, या जगामध्ये सगळं काही तू जे बघत आहे, चर अचर, हे सगळं प्रकृतीमुळे सगळे काही हालचाल चालू आहे, त्याचा मी अध्यक्ष आहे. हे तू नानेन कौंतेय जगद्विपरिवर्तते, आणि त्या शक्तीमुळेच हे सगळं जगामध्ये ही हालचाल सुरू आहे.
आणि मी तिचा अध्यक्ष आहे, मी तिचा मालक आहे, म्हणून हिचा माझ्यावरती काही परिणाम होत नाही. दुसरा, दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति ते. अर्जुना, ही जी माया आहे गुणमयी, 3 गुण आहेत ना मायाला, सत्व रजस तमस. आपण त्याची 2ची चर्चा केली आत्ताच. रज गुणामुळे विक्षेप शक्ती आणि तामसिक गुणामुळे आवरण शक्ती. सद्गुण प्राप्त झालं तर या दोघांच्या वरती जातो आपण, पण सत्वगुणामुळे सुद्धा मुक्ती मिळत नाही बरं. याची चर्चा आपण आधी केलेली आहे. तर देवी येषा गुणमयी, की ही जी माया कशी आहे, 3 गुणांवाली आहे. दुरत्यया, हिला पार करून जाणं भयंकर अवघड आहे. मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति ते. आणि जे कोणी माझ्या शरण येतात ते या मायाला सहज तरून जातात. म्हणजेच या 2 श्लोकांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण हे सांगतात की ही प्रकृती माझी शक्ती आहे. माझी शक्ती म्हणजे की ती माझ्यावरती तिचा कोणताही प्रभाव माझ्यावरती तिचा पडत नसतो. हे सगळं भूमिकामध्ये झालं 6व्या श्लोकातल्या. त्याचा आता भूमिका म्हणू की विवेचन म्हणू एकच गोष्ट आहे, पण मला हे सगळे प्रश्न मांडायचे होते आणि सविस्तर मांडायचे होते, म्हणून मी पूर्ण एक सूट घेतली. आय टूक द फ्रीडम, आय टूक द लिबर्टी टू एक्सप्लेन ऑल दोज थिंग्स. आता मी थोडंसं विवेचन करतो. 6व्या श्लोकाचं पुन्हा एकदा, जवळपास झालेलंच आहे पण तरी त्याची पुनरावृत्ती करून मग पुढे जाऊया. संसारः स्वप्नतुल्यो हि रागद्वेषादिसंकुलः स्वकाले सत्यवद्भाती प्रबोधे सती असत भवेत. म्हणजेच काय, हे संसार कसं आहे, स्वप्नतुल्य आहे. स्वप्नतुल्य आहे म्हणजेच काय, की जोपर्यंत आपण स्वप्न बघत असतो तोपर्यंत ते आपल्याला बिलकुल खरं वाटतं, बिलकुल खरं वाटतं. भगवान श्रीरामकृष्ण वचनामृतमध्ये सुंदर उदाहरण देतात की एक मनुष्य स्वप्न बघत आहे की तो जंगलात चाललेला आहे आणि त्याच्या मागे वाघ लागलेला आहे आणि तो घाबरतो आणि धूम ठोकतो. आणि धूम ठोकत असताना मग काहीतरी हालचाली होतात, त्याच्यात स्वप्नभंग पावतो. स्वप्नभंग पावल्यानंतर तो काय बघतो की अरे मी तर स्वप्न बघत होतो. पण तरीसुद्धा घाबरल्याने त्याच्या छातीचे ठोके वाढलेले असतात, धडधड चालू असते, घाम फुटलेला असतो. हे घाम का फुटलेला असतो, छातीची धडधड का वाढलेली असते, कारण की जोपर्यंत तो स्वप्न बघत होता तोपर्यंत त्याला ती गोष्ट सत्य वाटत होती. पण आता तो जागी झाला असल्यामुळे काय झालं की तो थोडा निवांत झाला. पण जोपर्यंत स्वप्न चालू होतं तोपर्यंत त्याला ते सत्य वाटत होतं, म्हणून तो घाबरलेला होता आणि त्याला घाम फुटलेला होता. म्हणजेच काय की जसं स्वप्न जितक्या वेळ आपण बघत असतो तितक्या वेळ ते सत्यच वाटत असतं, तसं हे राग आणि द्वेषनी भरलेलं हे जे जग आहे हे सुद्धा स्वप्नासारखंच आहे. आणि आपल्याला आज सत्य का वाटत आहे, अज्ञानामुळे. ज्या दिवशी आपलं अज्ञान हे नाहीसं होईल त्या दिवशी आपल्याला या जगाचं मिथ्यत्व, अस्तित्वविहीन हे आपल्याला ध्यानात येईल. पण जोपर्यंत आपल्याला हे जग आपण बघत आहोत, डोळ्यांनी ऐकत आहोत, डोळ्यांनी बघत आहोत, कानाने ऐकत आहोत, तोपर्यंत हे आपल्याला सत्यच वाटणार. व्यवहारिक सत्ता ओलांडून जेव्हा आपण पारमार्थिक सत्तेत प्रवेश करू तेव्हा ही व्यवहारिक सत्तेचं मिथ्यत्वसुद्धा आपल्याला लक्षात येणार आहे. आणि हे सांगण्याकरता संसारः स्वप्नतुल्यो हि रागद्वेषादिसंकुलः. म्हणजे आज आपण या संसारात जे आपण जगत आहोत हे कसं आहे, राग म्हणजे क्रोध नाही बरं, मग राग म्हणजे मोह. रागद्वेषादिसंकुलः म्हणजे मोह आणि द्वेष याचं संकुल आहे.
याचा एक म्हणजे ज्याला म्हणतो ना की याचा पूर्ण भंडार आहे हे जग. मोह किंवा आसक्ती किंवा द्वेषाचं हे भंडारा हे जे आहे हे स्वप्नतुल्य आहे, म्हणजेच खोटं आहे. स्वकाले सत्यवत भाती म्हणजेच काय, स्वकाले जोपर्यंत हे चालू असतं, जसं स्वप्न जोपर्यंत चालू असतं आपल्याला सत्य वाटतं, तसंच हे राग आणि द्वेषाने भरलेलं जग जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपल्याला सत्यच वाटणार. स्वकाले सत्यवत भाती प्रबोधे. फार सुंदर शब्द वापरला आहे बरं आचार्यांनी, प्रबोधे. प्रबोधे सती असत भवेत, की जेव्हा आपला बोध जागृत होईल. कसला बोध हो, फक्त बोध नाही म्हटलं आचार्यांनी, प्रपूर्वक बोध म्हणजे इंटेन्सली जेव्हा तो बोध जागृत होईल. कसला बोध, की मी आत्मा आहे शरीर नाही. तेव्हा काय घडेल, प्रबोधे सती असत भवेत, म्हणजेच हे जे रागद्वेषनी भरलेलं जग आहे हे असत भवेत, हे तेव्हा लक्षात येईल असं आचार्य म्हणतात. साधनेच्या दृष्टीने एक पॉईंट जरा स्मरणात येत आहे. रामकृष्ण संघाचे एक वरिष्ठ स्वामीजी नेहमी सांगायचे आम्हाला ती गोष्ट, माझ्या स्मरणात आली म्हणून मी तुमच्या पुढे मांडू इच्छितो. ते महाराज म्हणायचे नेहमी, प्रवाहात राहून प्रवाहाला दिशा देणे याचं नाव साधना. पहा त्या वाक्याला फार अर्थ आहे बरं. प्रवाहात राहून प्रवाहाला दिशा देणे म्हणजेच काय. आता पहा, आपण बघितलं की हे जग कसं आहे, असत आहे, मिथ्या आहे असं वेदांत सांगताय. पण आपला अनुभव काय आहे, आपल्याला सत्य वाटतंय. हा मोबाईल, हे सगळं टेबल खुर्ची, तुम्ही मला बघत आहात, मी तुम्हाला बघत नाही आहे, पण आपली भेट होत असते. वेदांत सांगतं की हे मिथ्या आहे, पण हे जग वास्तविक आपल्याला सध्या अनुभवाला येत आहे. तर काय करायचं आहे, म्हणजे मायामध्ये राहून त्या मायेला खोटं ठरवायचं आहे. ठरवायचं म्हणजे बौद्धिक स्तरावरती नाही, अनुभवाच्या स्तरावर. लक्षात घ्या, फार फार महत्त्वाची गोष्ट सांगायची. म्हणजेच काय, प्रवाहात राहून म्हणजेच मायामध्ये राहून साधना आणि सेवा करून याच मायेला आपल्याला असत सिद्ध करायचं आहे अनुभवाच्या स्तरावरती. म्हणजेच काय, की प्रवाहात राहून प्रवाहाला दिशा द्यायची आहे. कसली, मोक्षाकडे. काय सुंदर गोष्ट आहे बघा. म्हणजे मायाला आपण असं कापू शकतो का, दिसतीये का माया कुठे, अज्ञान दिसतंय का, नाही. अरे ती आपल्या मनातच भरलेली आहे. हे जग आपण जी चर्चा केली ना मागच्या वर्गामध्ये, ती जग जे आपल्या मनात दडलेलं आहे ते काय, ती माया आहे. तिला ओळखून आपल्याला नाहीसं करायचं आहे. आणि ओळखून नाहीसं करण्याची आवश्यकताच नाही. ठाकूर म्हणतात की मायाला आपण ओळखलं की ही माया आहे तर ती लाजून पळून जाते. ती लाजून पळून जाते. म्हणजेच काय, अज्ञानाचा नाश आणि ज्ञानसूर्याचा उदय होत असतो. म्हणजेच काय, म्हणण्याचा अर्थ असा बंधू भगिनींनो की प्रवाहात राहून, म्हणजे ज्याला म्हणतो आपण साधना म्हणजे काय, की या मायामध्ये राहूनच सेवा साधना करून या मायेचं असत तिचं अस्तित्व आहे ते सिद्ध करायचं आहे, ते अनुभवास घ्यायचं आहे. आणि यालाच म्हणतात साधना, आणि यालाच म्हणतात प्रवाहामध्ये राहून प्रवाहाला दिशा देणे मोक्षाकडे. तर बंधू भगिनींनो, हे 3 वर्गामध्ये आपला हे 6वा हा जो श्लोक होता त्याची चर्चा पूर्ण झालेली नाही आहे. पण जे महत्त्वाचे जे काहीही सिद्धांत होते ते मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आता आपण पुढच्या थोडासा वेळ आहे, पुढच्या श्लोकाची थोडीशी एक भूमिका किंवा प्रस्तावना ते बघून मग तिथे आपण थांबूया. हे
अज्ञान ज्याच्यामध्ये आपण वावरत आहोत, हे अज्ञान किती काळापुरता राहणार हो? हाऊ लॉंग? ठीक आहे अज्ञानात बौद्धिक स्तरावरती कुठेतरी पटतंय, लक्षात येतंय, अडकलेले आहोत. पण ही माया, हे सगळं मोह किंवा हे जे जगातलं मिथ्या अस्तित्व हे लक्षात केव्हा येईल? तर सरळ उत्तर आहे, जेव्हा अज्ञान दूर होईल. मग पुन्हा प्रश्न येतो की आधी अज्ञान दूर होतं की आधी ज्ञान होतं? याची चर्चा आपण मागच्या 1-2 श्लोकामध्ये केलेली आहे. ठाकूर म्हणतात की जसं जसं सकाळच्या वेळेस आधी अंधकार असतो सकाळी 4 वाजता, पण जसं पूर्व दिशेला सूर्य थोडा उगवतो तसं तसं अंधकाराचा नाश होतो. तसंच बिलकुल त्याच धर्तीवरती जसं जसं अज्ञानाचा नाश होतो, ज्ञानसूर्य उदय पावतो. म्हणजे ही गोष्ट सायमल्टेनियसली होत असते. एक आधी झाली आणि दुसरी नंतर होते असं नाही. दोन्ही गोष्टी, अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा उदय. किंवा ठाकूरांच्याच भाषेमध्ये अजून सुंदर ते सांगतात की जर आपण पूर्व दिशेकडे चालत निघालो तर पश्चिम हे आपोआप मागे सुटतं. तसंच जसं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं तसं तसं अज्ञान दूर होत असतं. तर हा जो 7वा श्लोक आहे त्याची भूमिकामध्ये जे सांगू इच्छित आहेत आचार्य आपल्याला काय, त्यांनीच तो प्रश्न मांडला आहे की हे अज्ञान केव्हापर्यंत असणार? जोपर्यंत ज्ञान होत नाही. ज्ञान झालं रे झालं, अज्ञान त्या क्षणी दूर होणार. आणि या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे काय? प्रत्येक सिद्धांताबरोबर आचार्यांनी एक सुंदर उदाहरण किंवा एक उपमा अशी देऊन आपला सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्लोक काय आहे आधी ते वाचूया, अर्थ वाचूया, नंतर विवेचन सुरू करूया. तावत सत्यम जगत भाती शुक्तिका रजतम यथा यावत न ज्ञायते ब्रह्म सर्वाधिष्ठानमद्वयम्. तावत सत्यम जगत भाती शुक्तिका रजतम यथा यावत न ज्ञायते ब्रह्म सर्वाधिष्ठानमद्वयम्. या श्लोकाची मजा अशी आहे की इथे तावत आणि यावत, म्हणजे जिथे तावतचा प्रयोग होतो तिथे यावतचा प्रयोग होणारच, किंवा जिथे यावतचा प्रयोग होतो तिथे तावत येणारच. जसं तसं. असं कसं? आणि यथा आणि तथा याचाही प्रयोग केला गेलेला आहे. यथा जिथे येतं तिथे तथा येणारच. म्हणजे विशेषकर संस्कृत रचनांमध्ये हे कॉम्बिनेशन असतातच. तर सुरुवात कशी करतात? तावत सत्यम जगत भाती. हे जग सत्य भासणार तावत कुठपर्यंत? शुक्तिका रजतम यथा. शुक्तिका म्हणजे काय? शिंपलं म्हणतो बघा आपण. शिंपलं जे आपण बघतो, तर जोपर्यंत आपल्या शिंपल्याच्या ठिकाणी आपल्याला अज्ञानामुळे चांदी जोपर्यंत भासत असेल तोपर्यंत, म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की त्यांनी ते उदाहरण दिलेलं आहे. एखाद्याने समजा ते शिंपलं पहिल्यांदाच बघितलं किंवा बघितलं असेल पण समजा थोडंसं दूर ठेवलेलं आहे आणि ते चमकतं इतकं सुंदर की आपल्याला असं भासतं की जणू चांदीचा तुकडाच पडलेला आहे का. तर इथे काय म्हणतात? तावत सत्यम जगत भाती. आपल्याला हे जगत सत्य भासणार
तावत कुठपर्यंत, म्हणजे तोपर्यंत, कुठपर्यंत, यावत न ज्ञायते ब्रह्म, की जोपर्यंत आपल्याला ब्रह्मतत्वाचा अनुभव होणार नाही. आणि तो ब्रह्म कसा आहे? सर्वाधिष्ठानमद्वयम. जोपर्यंत हे जग आपल्याला कुठपर्यंत सत्य वाटणार? जोपर्यंत आपल्याला ब्रह्मतत्वाचा बोध होत नाही. ब्रह्म कसा आहे? जो या सर्व जगाचा एकमेव अधिष्ठान आहे. हे झालं सिद्धांत. आणि या सिद्धांताला उपमा त्यांनी कसली दिलेली आहे? शिंपल्याची. म्हणजेच कशी? रस्त्यात पडलेलं शिंपलं अज्ञानामुळे कुठपर्यंत चांदीसारखं भासतं, जोपर्यंत आपल्याला हे ज्ञान होत नाही की अरे ही चांदी नाही, हे शिंपलं आहे. ज्या क्षणी आपल्याला हे ज्ञान झालं की अरे हे चांदी नाही, हे तर शिंपलं आहे, म्हणजे ज्ञान झालं, म्हणजे ही चांदी नाही हे ज्ञान झालं, हे शिंपलं आहे हे ज्ञान झालं. तसंच या जगामध्ये हे जग सत्य नाही किंवा हे जग सत्य आहे हे कुठपर्यंत भासणार? आचार्यांनी थोडंसं उलटं मांडलंय बरं, म्हणजे शब्दांची थोडी जगलरी आहे, पण जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. हे जग आपल्याला सत्य केव्हापर्यंत, कुठपर्यंत सत्य वाटणार? जोपर्यंत ब्रह्मतत्व लाभत नाही. कसं? जसं पडलेलं शिंपलं आपल्याला चांदी आहे हे अज्ञान जेव्हापर्यंत असतं, म्हणजे अज्ञान जेव्हापर्यंत असतं तेव्हापर्यंत हे जग सत्य वाटणार. ज्ञान झाल्यानंतर ते जग असत्य वाटणार. अशी त्या श्लोकाची इतकी एक व्यवस्थित त्यांनी रचना केलेली आहे. त्याचा अर्थ मी एकदा वाचतो, मग थोडंसं विवेचनाकडे आपण जाऊया. जोपर्यंत अद्वय आणि सर्वांचे अधिष्ठान असलेल्या ब्रह्माचा अनुभव होत नाही, पहा अर्थाकडे लक्ष द्या बरं. जोपर्यंत अद्वय आणि सर्वांचे अधिष्ठान असलेल्या ब्रह्माचा अनुभव होत नाही, तोपर्यंत जगत सत्य प्रतीत होत असतो. कारण की आपला हाच प्रश्न होता ना. आपला प्रश्न काय होता की केव्हापर्यंत हे जग आम्हाला सत्य भासणार? जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही. सोप्या भाषेत पुढे ही गोष्ट शिंपल्यावर चांदीचा भ्रम होण्यासारखी आहे. शिंपला पडलेलं आहे पण आपल्याला चांदी भासत आहे. केव्हापर्यंत चांदी भासणार? जोपर्यंत हे ज्ञान होत नाही की ते शिंपलं आहे. दॅट्स ऑल. इट इज सो सिम्पल. ज्या क्षणी आपल्याला हा बोध झाला की ही चांदी नाही, हे चांदीसारखं भासतंय पण हे शिंपलं आहे, हा बोध झाल्याबरोबर तिथे चांदीचं अस्तित्व नसणार आणि शिंपल्याचं अस्तित्व आपल्याला जाणवणार. एक्झॅक्टली तसंच ह्या जगाचं अस्तित्व आपल्याला सत्य आत्ता का जाणवतं? कारण की त्याला आपण सत्य समजत आहोत किंवा आपल्याला अज्ञान आहे म्हणून. ज्या दिवशी आपल्याला आत्मतत्वाचं अनुभव किंवा ज्ञान होणार त्या दिवशी हे जगाचं मिथ्यत्व आपल्याला ते सुद्धा म्हणजे बोधात येणार, त्याचं सुद्धा ज्ञान होणार. ठरलेली वेळ आपली संपलेली आहे. आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या वर्गामध्ये याच जे श्लोक आहे या श्लोकाचं विवेचन अजून काही उदाहरण घेऊन आणि त्याच्या संदर्भात आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. विशेषकर जे इथे या श्लोकामध्ये जे तुमच्या पुढे मांडायचं आहे बंधू भगिनींनो, की
ब्रह्मतत्व जे आहे हे सर्व या नामरूपात्मक जग आहे त्याचं अधिष्ठान आहे. अधिष्ठान असणं म्हणजे काय की या जगाचं अस्तित्व नाही. जसं सावलीचं अस्तित्व नसतं. सावलीचं अस्तित्व हे शरीरावरती अवलंबून असतं. तिचं अस्तित्व नाही. अस्तित्व नाही आहे पण दिसती आहे. आलं का लक्षात? अस्तित्व नाही तरीसुद्धा ती दिसत आहे. हेच म्हणजे ज्याला म्हणतो की छायासम आपण म्हणत असतो. छायासम असं आपण म्हणत असतो या जगाला. तर त्याचं कारण हेच की ते छायासम आहे. त्याचं अस्तित्व नाही. छायाला जे अस्तित्व लाभत असतं ते शरीरामुळे, तसंच या नामरूपात्मक जगाला याचं अस्तित्व नाही. हे छायासम आहे. पण त्याला अस्तित्व लाभलं आहे कशामुळे? तर ते ब्रह्मतत्वामुळे. हे अत्यंत महत्त्वाचं एक सिद्धांत या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला ते ग्रहण करायचं आहे. आज वेळ संपलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या येत्या शुक्रवारी आपली भेट होणारच आहे भगवद्गीतेकरता. त्या दिवशी पुन्हा एकदा आपल्याशी भेट होईल अशी आशा मनात ठेवून मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.